मुळामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये 2 बैठका झाल्या। एक स्टेट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होती, दुसरी खरीप पूर्व हंगाम बैठक होती। या दोन्ही बैठकांमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे। विशेषतः आज आम्ही रिझर्व्ह बँकेच्या प्रतिनिधींना आणि स्टेट बँकर्स कमिटीला हे सांगितलेलं आहे की प्रत्येक वेळी तुम्ही या बैठकीत सांगता की शेतकऱ्यांवर सिबिलची अट लागू करणार नाही आणि त्यांना सिबिलचं कारण देऊन त्या ठिकाणी तुम्ही कर्ज नाकारता हे खपवून घेतलं जाणार नाही। जे तुम्ही इथे सांगता तेच बँकांनी त्या ठिकाणी पाळलं पाहिजे आणि जर बँका अशा प्रकारे सिबिलची अट टाकणार असतील तर आम्ही त्यांच्यावर FIR दाखल करू आणि हे तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसला कळवा असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे। शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरीप पूर्व जी काही बैठक आहे या बैठकीच्या संदर्भात बियाण्यांची उपलब्धता, खतांची उपलब्धता, विशेषतः यावेळी प्रयत्न आहे की DAPचा वापर कमी होऊन त्या ठिकाणी नॅनो युरियाचा वापर वाढला पाहिजे, कारण जगभरामध्ये आता हळूहळू DAPची कमतरता ही भासते आहे आणि म्हणून तो देखील त्याच्यावर भर आपण देतो आहे। तोही प्रयत्न मोठ्या प्रमाणात चाललेला आहे आणि यासोबत वेगवेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांना पीक विमा पूर्णपणे मिळाला पाहिजे त्याचा आढावा आम्ही घेतलेला आहे। कुठल्याही प्रकारची खरीपाच्या हंगामात त्यांना त्रास होऊ नये। एक अजून महत्त्वाचा मुद्दा लिंकेजच्या संदर्भात देखील आदेश दिलेले आहेत की लिंकेजच्या संदर्भात केवळ कृषी सेवा केंद्रावर नाही, ज्या कंपनीच्या प्रॉडक्टचं लिंकेज होत आहे त्या कंपनीवर देखील कारवाई करण्याचे आदेश आपण दिलेले आहेत। राजीनाम्याची एकीकडे मागणी करतात, दुसरीकडे म्हणतात की जे ड्रग्ज आहेत ते गुजरातहून येत आहेत, नाशिक पुण्यामध्ये। असं आहे, त्यांनी काही केलं नाही, त्यांचे राज्य होतं, त्यांच्या राज्यामध्ये पोलीस विभागाचे कसे धिंदवडे निघाले आणि 100 कोटी रुपयाची वसुली कशी झाली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। आमची पॉलिसी देशभरामध्ये 0 टॉलरन्सची आहे आणि आज केंद्र सरकारची मदत मिळते, सगळे राज्य सरकार एकत्रित काम करतायत म्हणून या ठिकाणी हे सगळं बाहेर येत आहे। त्यामुळे जे काही ड्रग्सच्या संदर्भातली परिस्थिती आहे त्याच्यावर राज्य सरकार इफेक्टिव्हली कारवाई करते आहे। अजून बरेच काळ ही कारवाई करत राहावी लागेल। आमचा 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। जो कोणी याच्यामध्ये सापडेल, पोलीसवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल, अजून कोणी हॉटेलवाला असेल त्याच्यावर कारवाई होईल। ही अतिशय कडक कारवाई चाललेली आहे, कारवाई तशीच सुरू राहणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं विरोधकांनी याचं राजकारण करू नये आणि राजकारण करायचं असेल तर मग त्यांच्या 2.5 वर्षात काय घडलं ही प्रत्येक गोष्ट मला सांगावी लागेल। या ड्रग्सच्या संदर्भात त्यांच्या काळामध्ये काय काय होत होतं हे देखील मला सांगावं लागेल। पण माझ्याकरता हा प्रश्न कुठल्याही राजकारणाच्या पलीकडचा आहे, आमच्या पुढच्या पिढीचा प्रश्न आहे। त्यामुळे याच्यावर राजकारण न करता राज्य सरकारने जी कठोर भूमिका घेतलेली आहे त्याचं स्वागत झालं पाहिजे।